हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत जुगाड राईस। तुम्हाला नावावरूनच थोडंसं फनी वाटेल, पण बऱ्याचदा आपल्या भाज्या थोड्या शिल्लक राहिलेल्या असतात, मग त्याचं काय करावं हे कळत नाही। त्यासाठी एक उत्तम पर्याय मी काढलेला आहे। बऱ्याचदा मी असं करते, तर तुम्हाला मी आजची रेसिपी दाखवते। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठ्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। तेल थोडं तापायला सुरुवात झाल्यावर म्हणजे 1 चमचा मोहरी घालते। मोहरी तडतडायला सुरुवात झाल्या लगेचच 1 चमचा जिरं, त्याचबरोबर लसणाच्या 7-8 पाकळ्या मी आता अख्ख्याच घालते। तुम्ही बारीक चिरून घातल्या तरी चालेल। थोडंसं हिंग, थोडंसं परतवल्यावरती आता आपण उभा चिरलेला कांदा मी यात घालते। इथे मी एक मोठा कांदा घेतलाय। तुमची भाजी किती उरलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही कांदा कमी जास्त आणखीन ॲड करू शकता। कांदा जेवढा जास्त तेवढी टेस्ट पण राईसची वाढते। तर मी हे हाय फ्लेमवरती परतवून घेते। कांदा आपल्याला एकदम लाल करायचा आहे, पण आपण भाजीमध्ये जो कांदा घातलेला आहे तो पण नॉर्मली जेवढा थोडासा गुलाबीसर झाला की मग आपण भाजी करतो, पण हा थोडासा आपल्याला फ्राय करायचा आहे। आता माझी जी भाजी उरली होती वांग्याची, वांग बटाट्याची, ती मी यात घालून घेते। भाजी थोडी परतवून घेऊया आपण आता भाजी बनवताना त्यात मी मसाला वगैरे घातला होता, मीठही होतं, पण आता आपण ह्याच्यात भात ॲड करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ ॲड करावं लागेल। त्या अंदाजाने थोडं मीठ ॲड करा। त्याचबरोबर अर्धा चमचा मी लाल तिखटही ॲड करते। आता मी लो फ्लेमवरती थोडंसं मिक्स करून परतवून घेते। आता मी ते हाफ कुक केलेला राईस मी घेते। मी ते बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुमच्याकडे जो भात असेल तो तुम्ही घ्या, पण तोही तुम्ही थोडा अर्धवट शिजवून घ्या, कारण आपण भाजी बरोबरही थोडासा तो शिजवून घेणार आहे, त्याची टेस्ट यात उतरायला। तर आता मी हे आपल्या भाजीच्या मिश्रणामध्ये हा भात ॲड करते। आपण भात आता मोकळा आहे तो व्यवस्थित अलगद हाताने मिक्स करायचा आहे। मी भात व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। त्यावर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। कोथिंबीर थोडी जास्त वापरते, कारण कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते। ह्यावर मी एक प्लेट ठेवते आणि हे वाफेवरती आता मी 5 ते 7 मिनिटं मी शिजवून घेते। वाफेसाठी मी यात थोडंसं पाणी ठेवते झाकणावर, ज्याने छान वाफ येईल। आपण 5 ते 7 मिनिटांनी मग राईस चेक करूया। आपला राईस झाला असेल, चेक करूया एकदा। एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया आणि मग मी सर्विंग प्लेटमध्ये काढते। आपला जुगाड राईस आता खाण्यासाठी रेडी आहे। डेकोरेशनसाठी मी टोमॅटोच्या 2 चकत्या ठेवते। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर ठेवते आणि हा राईस मी लोणचं आणि पापडाबरोबर सर्व करते। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।